माझा सर्वात जास्त आवडीचा नाश्ता कोणता असेल तर तो म्हणजे ह्या साध्यासुध्या दिसणाऱ्या इडल्या. बनवायला सोप्या आणि खायला एकदम कम्फर्टेबल, मऊ लुसलुशीत, अगदी कापसासारख्या. आता ह्या इडल्यांवरती जर आपण स्पायसी गन पावडर म्हणजेच पोळी घातली आणि भरपूर असं तूप घातलं आणि त्याला खाल्लं तर त्याची चव अगदी नेक्स्ट लेवल. आता ह्या इडल्या बनवण्यासाठी इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपण कोणतेही घेऊ शकतो. आपल्याकडे जर इडलीचे तांदूळ असतील तर ते किंवा रेशनिंगचे. आता ज्या मापाने आपण तांदूळ घेणार आहोत त्याच मापाने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची. उडदाची डाळ ही बिना सालांवाली घ्यायची. आता या डाळीतच आपल्याला 1 चमचा मेथीदाणा घालायचा आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळ आपल्याला एकदाच धुवायची आहे आणि तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून ठेवायचे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले की दोन्ही गोष्टी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. म्हणजे पुरेसं पाणी त्याच्यात ओतायचं आहे आणि त्याला कमीत कमी 7 ते 8 तास भिजायला ठेवू द्यायचं आहे आणि मग नंतर आपण त्याला वाटणार आहोत. आता आपण गन पावडरची तयारी करूया. गन पावडर म्हणजेच पोळी बनवायची. इथे आता गॅसवरती कढई ठेवायची. कढई तापली की याच्यात अर्धा वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे. ती छान अशी खरपूस भाजून घ्यायची. म्हणजे अगदी आपण दाताने चावली तर ती कुरकुरीत लागली पाहिजे. छान असा अरोमा आला त्याचा भाजल्यासारखा की त्याला एका ताटात काढून ठेवूया. आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची. मी इथे दोन्ही डाळी सेम प्रमाणात घेतल्या आहेत. दोन्ही आपल्याला छान अशा खरपूस भाजायचे आहेत मंद आचेवरती. दोन्ही डाळी भाजून झालेल्या आहेत. एका ताटात काढून त्यांना थंड व्हायला ठेवून द्या. आता याच कढईमध्ये आपण मिरच्या भाजून घेऊया. इथे 1 चमचा तेल घातलं आहे मी मिरच्या भाजण्यासाठी. डाळी आपल्याला अशा सुक्या भाजायच्या आहेत. फक्त तेल आपल्याला मिरच्यांसाठी वापरायचं आहे. 20 ते 25 कढीपत्त्याची पानं पण मी यातच घातलेत. आता हे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवरती हे सगळं भाजायचं आहे. आता ह्या मिरच्या चांगल्या खरपूस भाजून झालेल्या आहेत. त्याला आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी, ज्या ताटामध्ये आपण डाळी ठेवल्या होत्या. आता याच्यात आपण 2 चमचा सफेद तीळ घातले. तुम्ही काळे तीळ पण घालू शकता. 1-1 चम्मच दोन्ही पण घालू शकता. मी 2 चमचे सफेद तीळ घातले. ते छान असे तडतडेपर्यंत भाजायचं आहे. मग सगळ्या गोष्टी चांगल्या थंड झाल्या याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ह्या सगळ्या आता आपल्याला हे सगळं पल्स मोडवरती वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पिठासारखं नाही करायचं आहे. थोडंसं क्रंची असलं पाहिजे. खाताना त्याचा क्रंच असं जाणवला पाहिजे. म्हणून आपल्याला एकदम पीठ नाही करायचं आहे. असं दाखवल्याप्रमाणे हाताला थोडेसे म्हणजे बोटांना असे दाणे दाणे लागले पाहिजे. तर हे छान असं वाटून झालेलं आहे. आपली गन पावडर म्हणजेच पोळी तयार आहे. ही पोळी 2 ते 3 महिने आरामात टिकते. आता आपण इडलीचं बॅटर तयार करूया. इथे मी जी 7-8 तासासाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातली होती ती छान अशी भिजली फुलले. तर सर्वप्रथम आपण डाळ वाटून घेऊया. मिक्सरमध्ये डाळ वाटून घेताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालावं लागेल, नाहीतर मिक्सर बंद पडण्याची शक्यता असते. म्हणून मी थोडं थोडं पाणी घातलं आहे आणि छान अशी बारीक वाटून घ्यायची आपल्याला डाळ. डाळ चांगली वाटून झाली की आपण ज्या भांड्यामध्ये ती फर्मंट करण्यासाठी सगळं बॅटर ठेवणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ सगळी काढून घ्यायची आहे. आता सगळी डाळ काढून घेते. आता आपण याच्यामध्ये अजून एक गोष्ट घालणार आहे, ते म्हणजे पोहे. आता ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ घेतली होती त्याच्याच 1 कपाच्या मापाने आपण हे पोहे चांगले भिजवायचे आणि मग त्यालाही वाटून घ्यायचे. आता या पोह्यांमध्येच मी तांदूळ घालून ते एकत्र वाटून घेणार आहे. तांदळाचं टेक्स्चर थोडंसं रवाळ ठेवायचं आहे. खूप जास्त बारीक नाही वाटायचं आहे. डाळ आपल्याला एकदम बारीक वाटायची असते आणि तांदूळ थोडं रवाळ टेक्स्चरमध्ये वाटायचं आहे. आता हे सगळं वाटून झालं आहे. मी आता सगळ्या गोष्टी एकाच भांड्यामध्ये ह्या काढलेल्या आहेत. आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे. मी तांदूळ वाटतानाच त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतलेलं आहे, त्यामुळे मी वेगळं असं पाणी नाही घालणार आहे. आणि आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. जवळपास 5-1 मिनटं तरी हाताने आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटायचं आहे, ज्याने मग त्याच्या आतमध्ये हीट जनरेट होते आणि फर्मंट व्हायला मदत होते. हे चांगलं फेटून झालं की मग झाकण बंद करायचं आणि कुठल्या तरी अंधाऱ्या जागी किंवा किचनच्या इथे आपण हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे. ते छान असं फर्मंट झालेलं आहे, चांगलं फुललेलं आहे पीठ. आता आपण ह्याच्या इडल्या बनवायला घेऊया.
तर इडल्या आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण बनवून घ्यायच्या आहे. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आता इथे एक मी भांडं ठेवले, त्याला कपडा बांधला आहे. त्या भांड्याच्या आतमध्ये पाणी पण ओतलेलं आहे. आता ह्या कपड्यावरती थोडंसं पाणी ओतायचं आणि हा पळीचा एक डाव आपल्याला म्हणजे 1 ते 1.5 डाव आपल्याला ह्याचं ओतायचं आहे. मी थोड्या मोठ्या साईजच्या इडल्या करणार आहे. आता ह्या ओतायचे आहेत आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि जवळजवळ 12 ते 15 मिनटं ह्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवरती आपल्याला ह्या छान अशा स्टीम करून घ्यायच्या आहेत इडल्या आपल्यावर आहे ज्या साईजच्या आपल्याला करायच्या आहेत त्याप्रमाणे. पण आज मला ह्या अशा कराव्याशा वाटल्या म्हणून मी केल्या. आता हे चांगल्या अशा स्टीम झालेल्या आहेत. आता त्याला काढण्यासाठी साईडने थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे शिंपडायचं आणि पलेत्याला पण थोडंसं पाणी लावून हे असं साईडने कडा मोकळ्या करून त्या काढून घ्यायच्या आहे. छान अशा इडल्या आपल्या मस्त अशा वाफलेल्या आहेत. गरमागरम इडल्या आपण ह्या केळीच्या पानावरती काढून घेऊया. केळीचं पान छान असं पुसून घेतलं आहे मी आणि ह्या 2 इडल्या अशा सर्व करते. आता ह्या इडल्या आपल्याला खाण्याची पद्धत म्हणजे छान अशा इडल्या जेवढ्या आपल्याला हव्यात त्या. आता ह्या मोठ्या असल्यामुळे एक खाल्ली तरी पुरेशी असते. आता ह्या इडलीवरती भरपूर असं साजूक तूप घालायचं. ह्या इडल्या आणि पोळी ह्याच्यामध्ये साजूक तुपाचा फ्लेवर हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते आपल्याला भरपूर घालायचं आहे. आणि मग जी आपण पोळी तयार केलेली आहे जी म्हणजे गन पावडर, ती ह्याच्यावरती वरून अशी स्प्रिंकल करायची म्हणजे वरून अशी त्याच्यावरती भुरभुरवायची जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी. छान अशी गन पावडर टाकून झाली की पुन्हा आपल्याला याच्यावर तूप घालायचे. तूप घालण्यामध्ये आपण जराही कंजूसी नाही करायची आहे. भरपूर असं तूप घालायचं आहे. त्याला छान असं चोळायचं आहे पूर्ण इडलीला. आणि ही गरमागरम इडली पोळी आपल्याला एन्जॉय करायची आहे. ही पोळी नुसती इडल्याच नाही तर डोसा, आप्पे याच्यासोबतही खाऊ शकता. अगदी गरमागरम वाफळता भात सोबत ही पोळी आणि तूप हेही खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. ही इडली पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.